काल 8 मार्चला दुपारी साधारणतः 3:15च्या सुमारासामध्ये कुंदनलाल वाचनालयाजवळ एक इसम विजय चंदन उज्जैनवार वय वर्ष 42 राहणार चंद्रपूर हा त्याच्या साडूकडे आला होता। त्यांचं नाव सचिन कागडे राहणार आयसोलेशन हॉस्पिटल या आयसोलेशन हॉस्पिटलच्या जवळ इमामवाडा हा त्यांच्याजवळ काल सकाळी 10च्या सुमारास आला होता। त्यांनी त्यानंतर तिथं त्यांच्या घरी नाश्ता वगैरे केला। नाश्ता करून ते बाहेर गेले होते त्यांच्या पत्नीला सांगून। पत्नीचं नाव कविता कागडे। तर हे त्यानंतर दारू पिण्यासाठी महर्षी वाल्मिकी सभागृह आयसोलेशन हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे त्या ठिकाणी दारू पीत बसले होते। त्यानंतर त्यावेळेस सचिनचा मित्र हा आपला आरोपी सध्या मोनू उर्फ रजत रामटेके हा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी त्या बसला होता। त्यानंतर फिर्यादीच्या सांगण्यावरून असं सांगण्यात आलं आहे की मोनू दारू आणण्यासाठी मोनूला दारू आणण्यासाठी पैसे दिले होते, परंतु तोपर्यंत काही आला नाही। त्यावेळेस सचिन हा मोनूला पाहण्यासाठी गेला आणि त्याच वेळेस मोनू आणि आपला जखमी विजय चंदन उज्जैनवार यांच्यामध्ये झगडा झाला आणि त्यामध्ये दारू प्यायला मागितली। मोनूने विजयकडे दारू पिण्यासाठी मागितल्यानंतर विजयने नकार दिल्यानंतर त्याने विजय आणि त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्या भांडणातूनच दारूच्या कारणावरून त्या ठिकाणी वार केला असं विजयने हे आपल्या फिर्यादी होती कविता कागडे यांना सांगितलंय। त्यानंतर विजय त्या घटनास्थळावरनं धावत पळत कंपाऊंडवरनं उडी मारून आयसोलेशन हॉस्पिटल जवळील जे सचिनचं घर आहे त्या ठिकाणी गेला। सचिनची बायको कविता ही त्या ठिकाणी घरी होती। त्यानं झालेला प्रकार त्या ठिकाणी कवितेला सांगितला आणि त्यानंतर कविता व त्यांचा दीर हे त्यांना मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यानंतर कविता कागडे ह्या पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आल्या। त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी आणि हॉस्पिटलला जाऊन सर्व पुढील तपास केला। अद्यापपर्यंत तरी आरोपीवरती कुठलं रेकॉर्ड समोर आलेलं नाही।